यानंतर बघूया दिवसभरातली 6वी मोठी बातमी। अशोक खराच्या काळ्या कृत्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही। आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या एका जुन्या प्रकरणातही खरात अडचणीत येण्याची शक्यता आहे। साईबाबा संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या विकास दिवटे यानं 2022 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर एक सुसाईड नोट समोर आली होती। या नोटमध्ये अशोक खरातनं धमक्या दिल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। मृत विकास दिवटे याच्या भावानं शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती। फिर्यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पत्नीशी सुरू असलेल्या वादातून सासरच्या मंडळींसह भोंदू अशोक खरात विकासला मानसिक त्रास देत होता। तसंच साई संस्थांमधून नोकरीवरून काढून टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला होता। या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून विकास दिवटेनं आत्महत्या केल्याची प्रतिक्रिया फिर्यादी विकास दिवटे यांचा भाऊ रवींद्र दिवटे यांनी दिली आहे। सुरुवातीलाच त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करून ठेवलेला आहे, लिहून ठेवलेली आहे की ह्या दिवशीची माझी रोजी मी फाशी घेऊन मरत आहे, कारण मला मारण्यास कारणीभूत नाशिक कॅप्टन खरात जबाबदार आहे व माझी सासरवाडी जबाबदार आहे। मला खरात महाराजने फोनवरून धमकी दिली आहे व माझ्या मोबाईलमध्ये सर्व कॉल रेकॉर्ड आहेत। तरी हे कॉल रेकॉर्डची सुद्धा नीट चौकशी झाली नाही। अशोक खरात त्याच्या सासरवाडीकडचे लोक आणि ज्यांच्याकडून पैसे घेणं देणं होतं, आर्थिक व्यवहार होता, त्यांच्याकडून घेणं होतं, अशा लोकांचे मोबाईल नंबरसह त्यांचे नावं आणि हे सर्व नमूद केलेलं असतानाही याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये अशोक खरात हा एकमेव मोठी व्यक्ती किंवा त्याचे इतर लोकांशी वरिष्ठ लोकांशी संबंध असल्यामुळं आमची केस पूर्णपणे दडपण्यात आली।